माझे भाचे आहे, भाचे त्यांना खूप सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि इथे काँक्रीटच्या रस्त्याचं काम सुरू आहे. गेल्या 2.5-3.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे. सगळे मुंबई काँक्रीटचे रस्ते आपण करतोय. खड्डे मुक्त मुंबई आपल्याला पाहिजे ना, प्रदूषण मुक्त मुंबई पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त मुंबई पाहिजे आणि म्हणून ते देण्याचं काम आपण करतोय. बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना आहे. 3 वर्षामध्ये 15 कोटी रुपयाचा निधी दिला प्रकाश सुरू आहे आणि काँक्रीटचे रस्ते होत आहेत. सगळं चांगलं होत आहे. हे आपलं क्लस्टर योजना आहे का इकडे? क्लस्टर योजना अप्पासाहेब धर्माधिकारी आणि क्षेत्ररूप नानासाहेब धर्माधिकारी यांना खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो आणि बैठकीचं देखील सभागृह आपण या ठिकाणी बांधतोय. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सभी लोगों को बहुत बहुत बधाई. मेरी लाडली बहना सभी लोग यहाँ पर उपस्थित हैं और सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद. सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. महायुती सरकार आणायचं ना आपल्याला महापालिकेत. केंद्रामध्ये महायुती आहे, इथं राज्यात महायुती आणि मुंबई महापालिकेत पण महायुतीचा भगवा झेंडा 15 तारखेला फडकवायचोय ना आणि 16 तारखेला फटाके फोडायचे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सचिन तुलाही तुमचं अभिनंदन आणि प्रकाश सुरू आपले लोकप्रिय आमदार मीनाताई पानमल सगळ्यांना शुभेच्छा. वेळ नाहीये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर मी आज खूप आनंदी आहे की आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्या शाखेला भेट दिली. खरं तर या विभागामध्ये मी 8 वर्ष गल्लोगल्ली काम करत असतो. वॉटर गटर मीटर आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्फत तर फार मोठी विकास कामे केलेली आहे आणि तुम्ही माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे. सर्व पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत. मला माझ्या आमदार साहेबांनी सांगितलं की सचिन तुझ्या शाखेला आज दुपारी 3 वाजता मला माझ्या आमदार साहेबांनी सांगितलं की 7 वाजता तुझ्या इथं शिंदे साहेब शाखेला भेट द्यायला येतात. ऐकून मी थक्क झालो. एवढा मोठा व्यक्ती आणि माझ्या शाखेत येणार मला काही सुचलं नाही. पण हे माझे सगळे मार्गदर्शक माझे सहकारी त्यांना फक्त मी व्हॉट्सअपवर मेसेज केलं की शिंदे साहेब येत आहेत आणि मग जी तयारीला आम्ही लागलो आणि आपण बघायचं चाल हजारोने लोक इथं उपस्थित राहिले. हा माझा आनंदाचा दिवस आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वेचे आशीर्वाद घेतले यातच मला खूप आनंद आहे. तर या वार्ड क्रमांक 26 मध्ये आम्हाला खात्री आहे की सचिन केळकर यांना 100% शिवसेनेमधून तिकीट मिळणार. परंतु तिकीट मिळूनही आज या ठिकाणी एवढ्या महाराष्ट्रामध्ये बिझी असताना महाराष्ट्रामध्ये एवढं काम करत असताना या ठिकाणी अचानक शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी अचानक आमच्या शाखेला भेट दिली. तेव्हा शाखेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे ऋणी आहोतच आहोत. परंतु एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्या ठिकाणी भगवा झेंडा महायुतीचा भगवा झेंडा महानगरपालिकेवर फडकवायचा त्यांनी आज डायरेक्टली आम्हाला आश्वासन दिलं की सचिनचं अभिनंदन केलं. पण त्यामुळे आम्ही त्यांचं खूप खूप आभार आहोत आणि अशीच ही एकजूट आम्ही गेल्या 8 वर्षापासून जपत आलेलो आहोत की आजची देखील अचानक आम्हाला कळवलेलं असताना देखील अचानक माहिती मिळाली असताना देखील थोड्या वेळामध्ये 2 ते 3 तासामध्ये हा एवढा मॉब हजारोच्या लोकसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा असाच आमचा सहभाग आहे. कारण याचं श्रेय दादांचा फंड या ठिकाणी सचिननं पुरेपूर वापरलेला आहे आणि त्या फंडाच्या माध्यमातून आणि लोकांच्या कार्यातून सहकार्यातून लोकांना वेळोवेळी मदत करायचं असे एक आम्हाला तरुण तडफदार आणि चांगल्या विचाराचं असं नेतृत्व या ठिकाणी मिळणार आहे. तेव्हा निवडून आल्यानंतर देखील सचिन आणि दादा हे दोघेजण मिळून ह्या विभागाचा
जास्तीत जास्त विकास करतील आणि लोकांचा फायदा करून देतील अशी माझी अपेक्षा.